ज्याप्रमाणे इथं आज कलाकारांचं कौतुक आणि सन्मान होतोय, तसंच एक जबाबदारी मिफ्तानी घेतलेली आहे, ती म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राला गर्व प्राप्त करून दिला अशा व्यक्तींचा सन्मान. खरं तर ह्या व्यक्ती इतक्या मोठ्या आहेत की त्यांचा सन्मान करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम आहे. आज गर्व महाराष्ट्राचा हे लवासा मिफ्ता 2010चं पारितोषिक आणि त्याचे मानकरी किंवा ते आज आमच्याकडनं स्वीकारणार आहेत आणि त्यांनी स्वीकारायचं कबूल केलंय. मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. बाबा आमटे यांचे सुपुत्र, पद्मश्री आणि मॅग्सेसे अवॉर्ड विनर डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौ डॉक्टर मंदाताई आमटे. दुबईमध्ये शेख हमदान बिन रशीद अल मखतूम अवॉर्ड फॉर मेडिकल सायन्सेस हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी ते आज इथं उपस्थित आहेत. मी लवासा कॉर्पोरेशनचे चेअरमन अजित गुलाबचंद आणि महेश मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं आणि डॉक्टर प्रकाश आणि मंदाताईंचा सत्कार करावा. लोक बिरादरी प्रकल्प हेमल कसा 1974 साली सुरू झाला. आज तिथं असलेल्या आदिवासींचं पुनर्वसन, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं पुढचं आयुष्य आणि तिथे असलेल्या 400 गावांमध्ये वैद्यकीय सुविधा हे एक खूप मोठं काम गेली 30 वर्ष हे दाम्पत्य करत आलेलं आहे, यापुढेही करणार आहेत. आज लवासा मिफ्ताच्या वतीनं हा पुरस्कार त्यांना देताना आम्हाला सगळ्यांनाच खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. अजिबात अपेक्षा नसताना आज मी इथे आहे. थोडासा संकोच होत आहे कारण हा वेगळा कार्यक्रम आहे तुमचा, पण एका महाराष्ट्रातल्या एका कानाकोपऱ्यात छोट्याशा काम करणाऱ्या जोडप्याचा असा सत्कार होतोय. महाराष्ट्रीयन लोकांनी किती प्रेम करावं, जगभरातल्या. आम्ही भारावून गेलो आणि खरोखरच मी म्हटल्याप्रमाणे आजचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आमचा सत्कार करण्याचं काही कारण नव्हतं, पण आपण दाखवलेल्या प्रेमामुळे आम्ही खरंच भारावून गेलो आणि माझ्या मनापासून हार्दिक धन्यवाद आमच्या दोघांचे आणि आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा. धन्यवाद.